मैत्रिणींनो, सॅन्क्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय मोठमोठ्या हॉटेल्समध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनवली जाणारी अंडा भुर्जी। त्यासाठी आपण आता इथे काय साहित्य घेतलं पाहूयात। पॅन घेतला होता मी, त्यामध्ये तेल आणि कांदा त्यावर फक्त ॲड केलेला आहे आणि थोडीशी मिरची, म्हणजे 2 मिरच्या ॲड केलेल्या आहेत। 4 कांदे मी चिरून घेतले होते, कारण आपण 4 अंड्यांची भुर्जी बनवणार आहोत। यासाठी 4 मध्यम आकाराचे कांदे आपण बारीक चिरून घेतले होते। आता हे छान आपण परतून व्यवस्थित कांदा लाल होईपर्यंत, म्हणजे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं। कमी तेलात केलेले असते ही स्पेशली अंडा भुर्जी। पाहू शकता मीठ ॲड केलेलं आहे, म्हणजे कांदा एवढ्या कमी तेलातच अगदी व्यवस्थित परतला जाईल। आता आपण 1 चमचाभर ॲड केले तेल, त्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये आपण अंडी देखील ॲड करणार आहोत, 4 अंडी त्यासाठी। आणि कांद्यापुरतं पाहू शकता पॅनमध्ये अजिबातच एक्सेस ऑइल दिसत नाही आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। कोथिंबीर आणि कसुरी मेथी, साधारणतः 1 पिंच फक्त एवढीच कसुरी मेथी घ्यायची आहे। तिचा मग फार स्वाद जास्त चांगला नाही लागत। कोथिंबीरीसोबत कसुरी मेथी देखील आपण ॲड केली आहे। आता हे दोन्हीही आपल्याला या कांद्या आणि मिरचीसोबत छान परतून घ्यायचं आहे। टोमॅटो ॲड केला आहे। टोमॅटो इथे मी 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता आणि तेवढाच फक्त ॲड केलेला आहे। आपल्याला फार ओलसर नाही करायची आहे भुर्जी। छोटा म्हणजे असा एक मध्यम आकाराचा, 4 कांद्यांसाठी 1 टोमॅटो मध्यम आकाराचा। कांदा आता जसा शिजला जातोय तेव्हा तो कमी कमी दिसायला लागला आहे आणि टोमॅटो देखील छान शिजले जातात। आता यामध्ये आपण मॅगी मसाला ॲड केलेला आहे, थोडा 1 छोटा चमचा, आणि धणे जिरे पूड आणि गरम मसाला अर्धा चमचा। धणे जिरे पूड आणि गरम मसाला आणि मॅगी मसाला या तिन्हीची टेस्ट खूप छान येते। आणि शिवाय आपण जी कसुरी मेथी ॲड केली होती तिची देखील चव या भुर्जीला खूप छान येते। आता सर्वात शेवटी आपल्याला जे आपले बेसिक मसाले आहेत, हळद आणि तिखट एवढंच ॲड करायचं आहे, कारण आपण मीठ ऑलरेडी ॲड केलेलं आहे। तिखट मात्र आपल्याला तुम्ही तुमच्या चवीनुसार किती हवं तेवढं ॲड करू शकता। मी 1 मोठा चमचा ॲड करणार आहे। कारण मग ही पावासोबत खाल्ली तरी चालते, भाकरीसोबत देखील छान लागते आणि पोळीसोबत तर छानच लागते। त्यामुळे छान मसाले परतून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत आपल्याला छान संपूर्ण हे मिक्सिंग परतून घ्यायचं आहे। असं केल्याने सगळे मसाले छान मिक्स होतात। पाहू शकता कांदा, सगळं जे काही जिन्नस होते ते व्यवस्थित शिजलेले आहेत आणि मिश्रण तयार आहे आपलं। आता यात मी 4 अंडी ॲड केलेली आहेत आणि आता आपण ते मिक्स करून घेणार आहोत। छान परतून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित। अंडी एकसारखी सगळीकडे अशी मिक्स व्हायला हवीत। छान परतून घेतो आपण।
पाहू शकता छान अशी मोकळी सुटसुटीत झाली आपली। ह्यानंतर आपण यावर कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत। आता ही आपण कशासोबतही तुम्हाला हवी असेल तशी, पावासोबत किंवा तुम्हाला जशी हवी असेल पोळी भाकरीसोबत खाऊ शकता।